रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव हैदराबाद तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक 20 मार्च 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे, मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत, सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे लाल कांद्याचे 100 वाहन तर उन्हाळी कांद्याच्या 500 वाहन असे 600 वाहनांमधून अंदाजे 7200 क्विंटल कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे. लाल कांद्याचे बाजारभाव 700 रुपयापासून 1460 रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकले आहेत. तर लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव 1300 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे निघाले आहेत. तर उन्हाळी कांदे 800 रुपयापासून 1641 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत. तर उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव 1500 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आत्तापर्यंत निघाले आहेत. मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लाल कांद्याचे बाजारभाव थोडेसे आज लासलगाव येथे कमी झालेले आहेत. तर उन्हाळी कांद्याचे बाजारभाव लासलगाव येथे स्थिर पाहण्यास मिळाले आहेत. तर हैदराबाद येथे 40 गाड्यांची आवक झाली होती. बिग बेस्ट कांदे 2100 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर बेस्ट कांदे 2000 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदे 1400 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत. तर चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याच्या 37 गाड्यांची आवक होती. महाराष्ट्रातील मीडियम कांदे 1800 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले आहेत. तर जास्तीत जास्त 2200 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघाले आहेत. तर आंध्र प्रदेशच्या 12 गाड्याची आवक आज चेन्नई येथे आली होती. त्याला बाजारभाव 1200 रुपयापासून 1600 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे आंध्र प्रदेश येथील कांदे विकले आहेत. तर मित्रांनो आज चेन्नई येथे कांद्याच्या भावामध्ये मागील बाजाराच्या तुलनेमध्ये किलो मागे 1 रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये झालेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.